नमस्कार, मी पीके बिर्याणीचा मॅनेजर विष्णू गावडे. तर आज आमच्याकडे गॅसची एवढी कमतरता झाली की आज किंवा उद्यापर्यंतच आपल्याकडे स्टॉक आहे. उद्यापासून जर गॅस नाही आले तर रेस्टॉरंट चालू ठेवायचं, रेस्टॉरंटचे भाडं भरायचं किंवा बाकीचे मेंटेनन्स काढायचे किंवा आपल्याकडे कमीत कमी बऱ्यापैकी स्टाफ आहे, त्या स्टाफचं पण पोट ह्या आपल्या धंद्यावर चाललेलं असतंय. तसेच बरेच ग्राहक आपल्याकडे पीके बिर्याणी नाव देत असल्यामुळे बरेच कस्टमर आपल्याकडे पीके बिर्याणीचा स्वाद घेण्यासाठी इथे येतात असतात. पण तोच जर गॅस जर उपलब्ध नाही झाला तर आपण किचनमध्ये जे कुकिंग करतो, जे जेवण बनवतो, ते जेवण बनवण्यासाठी बरेच अडथळे येतील आणि आम्हाला सरकारने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला गॅस अवेलेबल करून द्यावे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. दादा, तुमच्याकडे किती कर्मचारी काम करतात आणि किती जणांचे तुम्ही सॅलरी देतात? म्हणजे जर आता रेस्टॉरंट बंद पडले, जसं कर्नाटकमध्ये ऑलमोस्ट सगळे रेस्टॉरंट बंद झाले, पुण्याची पण परिस्थिती तशीच आहे, तर किती असे कर्मचारी आहेत जे तुमच्या भरोश्यावर म्हणजे त्यांचं जीवन जगतात? तर आमच्याकडे बरेच म्हणजे 60-70 कर्मचारी या आपल्या एक आउटलेटवर अवलंबून असतात आणि 60-70 लोकांची फॅमिली या आउटलेटवर म्हणजे जगत असते त्यांच्या सॅलरीवर.